पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवार दिनांक 20 जून रोजी रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान मांस घेऊन जाणारे 5 मोठे 40 टीसी कंटेनर गोरक्षक यांनी पकडून उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। या कंटेनरमध्ये गोमांस असल्याची शंका गोरक्षक यांनी व्यक्त केला असून मांसची तपासणी करून जर गोमांस आढळल्यास कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरक्षक अक्षय कांचन यांनी केली आहे। आम्ही तेलंगणा स्टेटमधून कंटेनर भरला आहे। हे मांसचे बॉक्स एक्सपोर्टसाठी चालले असल्याचं चालक कंटेनर क्रमांक MH06 BD0402 च्या चालकाने सांगितले आहे। अंदाजे सरासरी एक बॉक्स 20 किलोचा असतो, तर एका कंटेनरमध्ये अंदाजे 1400 ते 1450 बॉक्स आहेत। जवळपास 29 टन गाडी असते। तसेच तेलंगणा राज्यातील जहिराबाद आणि संगारेड्डी येथे हे बॉक्स कंटेनरमध्ये भरले आहेत। त्याची डिलिव्हरी जैनपेटी नवा शिवा रोड मुंबई येथे आहे, असे कंटेनर क्रमांक UP 81 FT 8009 चालक रणजित सिंग यांनी सांगितले। उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले की 50 सॅम्पल घेतले आहेत। मांस कशाचे आहे ते चेक केल्याशिवाय सांगता येणार नाही। मांस कशाचे आहे ते चेक करण्यात येणार आहे, मग पुढची कारवाई करण्यात येईल। तशी आता स्टेशन डायरी घेतली आहे। उरुळी कांचन पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंजुषा ढगे म्हणाल्या की प्रत्येक गाडीतून किमान 10 सॅम्पल घेण्यात आले आहे। अशा 5 कंटेनरमधून 50 सॅम्पल घेतले असून ते RDIL लायब्ररी गणेशखिंड पुणे येथे पाठवण्यात आले आहे। आरंभ पर्वकरिता नितीन करडे, उरुळी कांचन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.